नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे बघताय ना तुम्ही, ते आहे जिओचं एअर फायबर जिओ वायफाय कनेक्शन. आत्ता आम्ही हे एकदम साध्या खेड्यामध्ये बसवलेलं आहे. म्हणजे तालुक्यापासून जवळपास 15 ते 20 किलोमीटर आमचं गाव खेडं आहे आणि या खेडेगावामध्ये एअर जिओ फायबर बसवलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे. नेमकं खेड्यामध्ये जिओ फायबरला एअर जिओ फायबरला काय प्रॉब्लेम येतात किंवा स्पीड किती देतो, खरंच हे खेडेगावामध्ये पुरतं का नाही पुरत. तर हा साधारण बसून मी 3-4 महिने झाले आणि आत्ता मी याला काढून टाकणार आहे. खूप पैसे खातो, म्हणजे कशी की एवढा खादाड आहे ना, हा कशाप्रकारे आपल्याला खातो ते बघा. आता सुरुवातीला जी ऑफर निघाली होती की एअर जिओ फायबरला तुम्ही अप्लाय करा आणि 50 दिवस फ्री करा. मी देखील अप्लाय केलं, पण फ्री काही भेटलं नाही. जिओ ऑफिसला गेलो, म्हणजे 50 दिवस फ्री अप्लाय झालं होतं, कुपन देखील जनरेट झालं होतं. परंतु तालुक्याच्या ठिकाणी जिओ ऑफिसला गेलो आणि सांगितलं त्यांना की मला कुपन अप्लाय झाला आहे. ते म्हटले की नाही, हे खेड्यामध्ये अप्लाय नाही, खेड्यामध्ये याचा म्हणजे तुम्हाला लाभच भेटणार नाही 50 दिवसाचा. म्हटलं ठीक आहे बाबा, माझ्याकडे देखील 4G मोबाईल आहे, त्यामुळे म्हणजे घरामध्ये किंवा खेड्यामध्ये तुम्हाला इंटरनेट इश्यू माहीत आहे की इंटरनेट चालतच नाही. त्यावेळेस मी विचार केला की ठीक आहे, जाऊ द्या. तर तो प्लॅन होता की 1200 रुपयामध्ये 2 महिने असा प्लॅन होता. म्हटलं ठीक आहे, आपल्याला सध्या 300 रुपयाचा रिचार्ज लागतो आणि इमर्जन्सी आपल्याला कधी-कधी म्हणजे ॲड डाटा देखील टाकावा लागतो. त्यामुळे 300, 350, 400 रुपये आपले जातात आणि टी व्ही देखील चालतो, त्यामुळे विषय तर काही नाही, ठीक आहे. डिशला पण साधा डिश होता, टी व्ही तर सध्या या जगात कोणी बघत नाही जास्त करून. त्यामुळं ठीक आहे बाबा, ठीक आहे, सगळ्यांना वापरायला कामी होईल. तर हा एअर जिओ फायबर बसवला खेड्यामध्ये. तर याचे सर्व्हिसिंग चार्ज काही नसतात, परंतु तालुक्याच्या ठिकाणी गावामध्ये येण्यासाठी त्यांनी 300 रुपये चार्ज एक्स्ट्रा घेतला माझ्याकडून. म्हणजे मी 1200 रुपये पे केलेच, पण 300 रुपये देखील त्यांनी एक्स्ट्रा चार्ज घेतला. हा चार्ज कुठेही लागत नाही, तरी देखील त्यांनी घेतला, तो नंतर कळालं मला. तर बसवताना ते म्हटले होते की आम्हाला म्हणजे खेड्यामध्ये बाहेर येण्या जाण्याची ट्रॅव्हलिंगला आम्हाला तो खर्च देत नाही. तर तसं काही नसतं मित्रांनो. तर 300 रुपये त्यांनी घेतले माझ्याकडून. तर मी त्यांच्या कंपनीला कॉल देखील लावला होता, पण ते म्हणे कंप्लीट करा. म्हटलं तर जाऊ द्या आता, ठीक आहे, काही गडबड नाही. तर आता याला 300 रुपये 2 महिने रिचार्ज संपला. आणि याचं कसं आहे की असं नाही, आपल्या मोबाईलसारखं नाही, रिचार्ज संपला आणि बंद होत नाही. तर याचं कसं आहे, आता याला 2 महिन्याचा रिचार्ज झाला. तर 21 तारखेला बसवलं होतं मी, म्हणजे महिन्याच्या 21 तारखेला का तो रिन्यूअल होत चालतो. म्हणजे आता 21, मी जर ह्या 21 तारखेला रिचार्ज मारलं तर पुढच्या 21पर्यंत तो चालणार आणि पुढे आणखी 4-5 दिवस चालणार. आपण जोपर्यंत 21 तारखेला जर रिचार्ज संपला त्याचा, की आपल्याला लगेच मेल, व्हॉट्सअप किंवा आपल्या मेलला किंवा टेक्स्ट मेसेज आपल्याला विविध मेसेज येणार की तुमचं रिचार्ज संपलेला आहे, आता तुम्ही रिचार्ज करा किंवा तुमचं कनेक्शन बंद होईल. पण आता हे कसं आहे, समजा आता मी रिचार्ज मारला नाही याला आणि आता हा कनेक्शन 21 तारीख होऊन गेली आहे, 2-3 दिवस झाले, अजून मी याला रिचार्ज केलं नाही. शक्यतो मी याला बंदच करून टाकणार आहे. आता याला रिचार्ज मारला नाही, हा कसा आहे, प्रीपेड आहे. म्हणजे काय की आता याला रिचार्ज मारला नाही, हा 6-7 दिवस चालणार आणि बंद होणार. ओके. आता मी कंपनीला कॉल लावला की मला आता 10-15 म्हणजे जवळपास महिनाभर आमच्या हा घराचं बांधकाम चालू आहे सध्या, त्यामुळे आता याला लावायला जागा नाही. म्हटलो आता सध्या याला बंद करायचं आहे 10-12 दिवस किंवा महिनाभर. त्यांना सांगितलं महिनाभर याला बंद करायचं आहे, मी रिचार्ज मारणार नाही. तर ते म्हटले तुम्ही रिचार्ज मारा किंवा नाही मारा, परंतु तुम्हाला हा बिल आहे ते 724 रुपये बिल येतो महिन्याला. हां, ते सांगायचं राहिलं तुम्हाला. तसं 600 रुपये सांगितलं होतं त्यांनी, 600 रुपये महिना, 599 रुपये त्यांनी सांगितलं होतं महिना. परंतु बिल यायला लागलं मला 724, 725 रुपये. आणि त्यांना विचारलं हे एवढं बिल कशाचं आहे, तर ते म्हटले GST. तर त्यांना म्हटलं होतं की बाबा तुम्ही 599 महिना सांगितला होता, तुम्ही दिलं होतं तुमच्या ह्याच्यामध्ये 599, घेता तुम्ही 724 रुपये कसं का. आणि याला स्पीड आहे 10 Mbps/सेकंद. पण डाउनलोडिंगला किंवा डाउनलोडिंगला ठीक आहे, पण व्हिडिओ अपलोडिंगला वगैरे म्हणजे एवढा वेळ खातो की प्रचंड वेळ खातो 10 Mbps. पण त्या मानाने खेड्यामध्ये ठीक आहे. पण मला एकच यांची सर्व्हिस आवडली नाही की सांगताना त्यांनी 599 सांगितलं आपल्याला आणि घेताना 750, 724 रुपये असं घेता येते मध्ये. तर ही खूप बॅड सर्व्हिस आहे. आणि असं पोस्टपेड पाहिजे, म्हणजे काय आहे की आपण रिचार्ज संपलं की ते बंद व्हायला पाहिजे किंवा रिचार्ज परत टाकला की चालू व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने पाहिजे. आणि जर समजा आपण काही दिवस आपल्याला गरज नाही किंवा आपली ठीक आहे एखाद्याकडे पैसे नाही, तर त्याने महिनाभर रिचार्ज मारला नाही, तर त्यांची अशी देखील सर्व्हिस आहे की ते खोलून घेऊन जातात. म्हणजे आपण एवढे ते सेटअप करतात, हे करतो आणि ते काय करतात, खोलून घेऊन जातात. किंवा ते रिचार्ज आता 21 तारखेला रिचार्ज संपणार आहे आणि 21 तारखेला जर मी रिचार्ज मारला नाही,
तर ते पुन्हा मी जर महिनाभर मारलं ना ते काय करतील मागच्या महिन्यात कंटिन्यू करतील आणि तिथून माझं रिचार्ज म्हणजे मला काय करतील 1500 रुपये ते महिन्याला लावतील. ही खूप बॅड सर्व्हिस आहे जिओ सर्व्हिसची. तर खेड्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तर घ्या. पण मला एक बेटर सजेशन आहे सध्या 750 रुपये लागत आहे. तुम्ही समजा घरात 1-2 जण वापरायला असतील तर 5G मोबाईल सफिशियंट आहे. रेंज असली तर बघा एकदम छान 5G मोबाईल तुम्ही सगळ्या सर्व्हिस भेटतात. एक्स्ट्रा पैसे टाकण्याची गरज नाही. पण ॲक्च्युली माझ्याकडे 4G मोबाईल आहे आणि खेड्यामध्ये खूप सारं आमच्याकडे इंडोअर तर रेंज येतच नाही. त्यामुळे मी मजबुरीने घेतलं. मी सध्या आता प्रयत्न करतो आहे की माझा 5G मोबाईल झाला की आता मी हे बंद करून टाकणार आहे. कारण की याला 750 रुपये विनाकारण भुर्दंड लागतं आणि असे खूप सारे प्रॉब्लेम आहे. आता त्यांना बोलवलं मी की आमच्या घराचं बांधकाम चालू आहे, तुम्ही याला दुसऱ्याकडे बसवा. तर कंपनीवाले कॉलसुद्धा रिसीव करत नाही आणि ज्या एजंटने याला बसवलं ते देखील कॉल रिसीव करत नाही. आले तरी ते परत एक्स्ट्रा पैसे मागतात. आमचं सर्व्हिसिंग चार्ज द्या, असे विविध त्यांचे प्रश्न असतात. तर तुम्हाला एकच सजेशन आहे, जर सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही बिंदास घ्या. जर मोठं काम असेल तर पण खेड्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही 5G मोबाईल घ्या. कारण की एक सर्व्हिस यांची 599 सांगतात आणि 750 रुपये घेतात. ही सर्व्हिस मला बिलकुल आवडली नाही. आणि जर एक रेंजचा वापर केला तर ठीक आहे, मोबाईलपेक्षा छान रेंज चालतं. 4K व्हिडिओ टी व्हीमध्ये चालतात आणि टी व्हीमध्ये सगळे चॅनल चालतात. एका दृष्टीने ॲडव्हान्टेज म्हणजे म्हणजे सोयीस्कर पण आहे, पण रिचार्जच्या दृष्टीने थोडंसं महाग आहे. हाच याचा एक रिव्ह्यू होता. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.